जमल ना. अरे काय काय हो? पूर्वा काय मांजर पळली का? काय झालं? काय झालं? कमून हाणलं लागला असतं. मंडळी तयार रहा, चला रे सुरू करा धम्माल. गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, मस्ती मस्ती मस्ती. होय हो, तुम्ही खरंच खूप समजूतदार आहे. कस काय? खरंच मी ना खूप नशीबवान आहे, तुमच्यासोबत माझं लग्न झालं. अगं तसं नाहीये, उलट मी नशिबानी तुझ्यासारखी बायको भेटली मला, संसार करणारी, सगळ्या गोष्टी समजून घेणारी. तू आतापर्यंत कधी भांडली नाही माझ्यासोबत. म्हणजे एवढ्या अडचणी आल्या संसारात आपल्या, कधी हे कमी पडलं कधी ते कमी पडलं, पण तू कधी चिडचिड केली नाही बाकीच्या बायांसारखी. मग कसं करणार, शेवटी माझा नवरा आहे आणि माझं कर्तव्य पण आहे ना की नवऱ्याच्या सुखदुःखात साथ देणं, बरोबर का नाही? बरं ऐक, हा. आता आपण आहे ना खूप कष्ट करू हम्म. आणि मी काहीतरी आहे ना नोकरी करतो लवकरच, हो आणि आपण ह्या घरात जागेला ना लवकरच बंगला बांधू. हो हा? खरंच तुम्हाला सांगू का, आपल्याला ना खूप मेहनत करायची, खूप मेहनत करून आपलं स्वतःचं घर मस्त असं मोठं झालं तुला पाहिजे. स्कूटी पण घ्यायची ना? हो, मला स्कूटी पण घ्यायची आणि आहे ना मला फिरायला जायचंय अहो, कुठं? स्वित्झर्लंडला. म्हणजे बाहेरच्या देशात? हो जमल, तू टेन्शन घेऊ नको, आपण 100% जाऊ. हो, हा? कारण ना ते माझं खूप लहानपणापासूनचं स्वप्न आहे. मला असं वाटतं की ते माझ्या नवऱ्याने तरी पूर्ण केलं पाहिजे. 100% पूर्ण करेल मी, तू टेन्शन न घेऊ. हो. आणि अजून एक, हा मला आहे ना डॉक्टर व्हायचं होतं बरं का. हा पण का? माझं स्वप्न नाही पूर्ण झालं, पण आपल्याला जे पोरं होतील हम्म. त्यांना आपण नक्की डॉक्टर करू. पोरगी झाली तरी डॉक्टर करू आणि पोरग झालं तरी डॉक्टर करू. हो जमल ना. जमल ना? हो. सगळे स्वप्न आपण आहे ना लवकरच पूर्ण करू. हा खरंच. आहे की नाही? म्हणूनच मी बोलते ना, तुमच्याशी लग्न करून ना मी खरंच खूप खुश आहे. मी पण खुशी आहे. कधी भांडायचं नाही बरं का आपण. कधीच नाही. तो तिथं सुहास बसलाय. लय लय दिवसात गाठ पडल आपली. राम राम सुहास. राम राम. अरे तुम्ही कसं काय इकडं? आले. अरे पोलीस भरती चालू आहे, त्याचा अभ्यास चालू आहे. हे तुमचे मित्र आहेत ना? हा तुला नव्हतं बोललो की मी. हा. हा बाय, आम्ही क्लासमेट येतो, पण काय झालं त्यांची उंची नाही वाढली. तुला तो 5वीचा किस्सा सांगितला होता. काय झालं, आदल्या दिवशी ह्यो पिक्चर बघायला गेला रात्री, आणि दुसऱ्या दिवशी शाळेत आला. हा, पुढं मराठीचं लेक्चर चालू, सर शिकवतात आणि ह्यो जिथं बॅग नाही ठेवीत का आपण बँकेत मध्ये फळी असती त्या मधल्या कप्प्यात ह्यो झोपला. काय सांगायचं वहिनी, अरे आणि घोरतोय ढर 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 बर का. सर म्हणले कुठून आवाज येतोय? हा, सर आले बघत ये तर झोपला होता. उठलं मग याला मग काय असं मारलं बाप, कधी झोपलाच नाही तो नंतर मग दिवसा. बरं सुहास, जातो जरा ते पोलीस भरतीचा अभ्यास चालू आहे. हा तुमचा? हा. तुम्ही? अरे जे जमतंय ते करा ना. तुम्ही पोलीस कस काय वाचाल? अहो, शिक्षणावर सगळं होतंय. अरे तुमची छाती नाही बसणार आणि उंची नाही बसणार, काहीतरी केलं पाहिजे ना का. करून उपयोग नाहीये. हे बघा, पोलीस भरतीला लय अभ्यास लागतो, ग्राउंड असतंय, इंटरव्ह्यू असतोय, तुमची होणार नाही ते. बर, आम्ही दुसरं काहीतरी बघू. तुमच्या डोक्यात कोणी घातलंय? अहो तिथं चाललं होतं पोलीस भरतीत, मग आम्ही म्हणलं आम्ही भाग घेतो. तुम्हाला कळायला पाहिजे ना, वाटली तुम्हाला काही. त्याच्यापेक्षा एक काम करा तुम्ही, तुमचा स्वभाव लय कॉमेडी आहे. पोलीस भरती ना करू तुम्ही, हा, रायरन भरती करा. रायरन. रायरन हा, ही काय आली? ते रायरन नाही का, नसतेत का, हा, येत असतात कॉमेडी करतात ते. असं आहे होय. हा, मग लोक त्यांना अरे. पैसे देतात, योग्य सल्ला दिला का? तुम्ही ते करा. अरे वा वा वा, हा? योग्य सल्ला दिला. जाऊ का मग? नाहीतर अजून एक काम आहे तुम्हाला. काय? 25,000 रुपये पगार भेटेल, तुला 25 आणि तुला 25. अरे वा 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 वा. पण काम काय ऐकून घ्या. काय करायचं, लय सोपं काम आहे. सांग की बाबा. रेल्वेच्या पुढे आहे ना कंदील घेऊन पळायचं हा, रात्री. हा. जम. अरे तुझा पाया पडतो. रेल्वेचं काम नको सांगू. रेल्वेच्या पुढे कंदील घेऊन नको पळायचं. नको नको, जातो आम्ही.
काय हो चालले पोलीस व्हायला काही आपलं येडच काढीत येतो. उगाच काही बोलतो तुम्ही सगळ्यांना. अरे कुठं तू आहे ना बाई कुठं तोंड घेऊन चालले खरं सांग कुठं चालली ह्यो रस्ता जातो कोणाच्या घरी पुढे चालली म्हणजे बोलण्याची पद्धत अरे झाली. पण तुला काय अक्कल आहे का काही उठ सुट बा सारखे 4 दिवस झाले का 8 दिवस झाले का महिना झाला का चालली पुरीच्या घरी तिला काय गाव पगत आहे काय तुला कशाला गाव पण हा, मग? लेख अरे लेख आहे. लेख म्हणून जाते. अरे लेख काय असते बघ सारखं जाते का जावायची दारी ए बाई तुम्ही इकडं हा? बघा. दरवेळेस ना मी इकडे निघले का तुम्हाला एवढा मोठा गोळाच उठवतो. अरे पण काही गरजच नाही ना चाललं त्याच्या सुखाने परपंच मग? काय गरज तुला जायची मग त्यांच्या सुखात काय मी काय काळी वाढायला जाते. फुकट बसायचं ते घरी हा. पाव नाही चांगला आहे सगळं पोरीचा फोन येतो व्यवस्थित राहते काय गरज तुला सगळं व्यवस्थित आहे पण मी माझ्या डोळ्याने गेले तिच्या संग बोलले गप्पा हा का? मारल्या तर तुमचं काय दुःख का बरं आपण आपल्या घरी दोघं जाऊ ना गप्पा गोष्टी मारू ना अहो एकूण देखली हा? माझी मला काळजी वाटते. कधी वाढत नाही ते जरा बापाचं प्रेम कमी असतं आईचं प्रेम जरा हा जास्त ते असतं. बरोबर हा. हा तो 9 महिने वज वागवले हा. तिथं म्हणून लेकीवर आईचं प्रेम जरा हा जास्त बरोबर असतं. कळलं का हम्म. हा, म्हणून माया बापारी पता जन्म मोका झाला का विषय तो अरे ना. काय बोलत तू तुम्ही गप बसा. हा? तुम्हाला सांगितलं तेवढं ऐकत माझं डोकं ना खराब काय करायचं खराब मला. करते काय तुम्ही हा, नाही काय माहिती. धावल्या माय डोकं खराब माग करा. वय जाऊ नको हा, आता इथं उद्या नाही कर इकडे वय नाही नाही बाय तुला तुम्हा- ऐकायचं की नाही तुम्हाला येतं ते नाही तर तुम्ही निघा माय मी अरे पण तू आले तू आडीकर वाचे हा. अरे तो आता पिशी नाही पाचशे नाही मोकळे झाले का हाती की मला पिशवीची काय गरज नाही रे पिशी आहे तो आता मध्ये मी माय येते सकाळी आणि संध्याकाळी मी माझ्या घरी जाते मला काय मुक्कामी यायचं का तिच्या घरी आणि जरी मुक्कामी राहायची बारी आली हा. मायले की उतारल्या साड्या हा काय हा. अरे कळलं ना आता तुम्ही तुमची काळजी करा तुमच्या मापाचं पुढे बरं आता तास 2 तासासाठी जाऊ काय करायचं तुला? काय करायचं तिकडे जाऊ बरं काय करतं माणूस लेकीच्या घरी जाऊ अरे काय तू टाइमपास करायचे घरी काम पडले काम करायचे तुम्ही गप्प बस जगाड्या हे? तुमच्या कामाच्या मध्ये तुम्ही मित्रांच्या कुत्र्यांच्या मागे हिंडता मी म्हणते का हा का? काम पडले मित्रांना सोडा हम्म. म्हणले का मी हा. म्हणले का नाही म्हणले गाडी बसले का निघला मसोबा मी हा. म्हणते का बर तुमच्या माग भरणं करीते गुराढोरांचं करीते बर. आ? दूध काढते हम्म. सगळं नाही नाही ते करते डेअरीवर दूध घालून येते हा. तुमच्या काम मी करीत नाही नाही करते मी तुम्हाला म्हणलं बाया धुणं धुवा हम्म. बाया भांडे घासा बाया तुम्ही झाडून घ्या म्हणले का बाय मला स्वयंपाक करून ठेवा म्हणले का मग काय बोलता वर नाक करून हम्म. काय बोलता वर नाक करून तू काय गोष्ट लावली काय बरं लगेच रिटर्न येणार आहे तू मग मी रिटर्नच येणार आहे. रिटर्न येत असेल तर सांग नाही सर. म्हणजे मला यायला चला ना घडीभर थांबून रिटर्न येऊ हा? घडीभर थांबू अर्धा तास तासभर बघू लेकीला संसार डोळे भरून बघू कसं चाललंय माझ्या लेकीचं कसं नाही जावाय जीव लावितो का नाही अरे पाहुणा लय भारी आता काय सांगा तुला बरं भारी आहे ना मग? आजूक भारी राहू दे. सारखं जात नाही राहू आजचे काय अहो, होतं मी सारखं कधी पाहुण्याच्या गेले? डोळ्यावी म्हशी माय बायको यायला काय पूर्वीची काय तिकडं कसं काय? मग पिशवी सुद्धा घेऊन आहेत मोकळ्या हाताने ते मोकळ्या हाताने तू काय तू कुठे आणशील तू तुला काम आवड आहे. मला माहिती आहे, हा. कसं काय तुला का पिशीच नाही लागत हा, हा. आणि मग कुठे आणते तू कुठे तुझे चोर आवडते खिशात काय? का काय? तुला चोर काय खिशात. हा आणि चोर खिशात काय द्या पोते मारायचे 17 काय ठिकाणी तुझे जाऊ काय तू काय काय बोल- पुढं पाहणार नाही कोणी म्हणून हा. तुम्हाला यायचं ते नाही तुम्ही हो, नव्वद काय? निघता का कुठे मागे येता का तिकडे येता तिच्या घरी नाही रे मी तुला सोडू कस काय राहू माग हा, मग घरी कसं? कोण आहे मला टाइमपास लाग अगो बाई आणि म्हणजे मला काय- तुझ्याशिवाय करमत आहे का मग असं म्हणा ना आणि मग एवढं काय लागा उगा आता माझ्या तोंडाला का हा. घाण शब्द आतापर्यंत तुला सोडून सरळ राहिलो निघा तुला सोडू कधी राहिलो का मग सरळ निघायचं गडीवर बसू चहा पाणी केला थाय बाय नाही तर देऊ नको आणि आपलं पुन्हा निघू चला बरं, चला तर नको टाइमपास करतो हा, चला पाठीपाठा तुमचं तर लय गिळे गिळे असते पोरगी काय करते बघा. अरे असतील झोप आहे का काय मग उन्हाच्या आता काय करतील का उड्या मारतील का ए, पूर्वा. त्या बाहेरूनच गागतील का आता आणि मग आता- काही घरा बिरात अहो, तुझी एक बाई. हाय हाय ए, हाय पुरी. ते काय आली अगं मग ना. बस बया, काय करायला जीव गमवावा. हाय हाय अहो मामा बरं आहे का? हा बरे जावे तुमचं बरं आहे ना हा अरे घरातच होते का दोघं हा कशी आहे तब्येत? तब्येत पाणी बरी आहे कशात पप्पा आता बरे तू बरी आहे ना हो हो सगळं मजेत आहे ना हा काय जावाय बरं आहे का एकदम ओके एकदम ओके. काहीच अडचण नाही. लयच खुश आहे बरं आहे अशाच तुला आनंदाने. म्हटलं होतं ना तू टेन्शन घ्यायचं रे पाहुणा एकदम भारी आहे पुरीचं एकदम व्यवस्थित पण ऐका ना तू आई आम्हाला आहे ना मला जावरच यायचं नाही, नाही. मला जावरच यायचं अहो मामा भेटू वाटत माय लेकीला लेकीची ओढ असते तिला मग यांना- आता मी यांना वाटत नाही ते सांगते मला म्हणजे उठ सुटो लेकीच्या घरी आता मी काय उठ सुटते का महिन्या 2 महिन्यात नको यायला उलट आहे ना माय बायकोला बरं वाटतं तुम्ही आल्यावर मग हा का आणि मला सुद्धा लय आनंद होतो. हा. बरं आज काय जेवणाचा बेत करायचा मामा? आता हा मुक्कामाल थांबा ना. आम्ही नाही आम्ही
अहो मुक्कामाल थांबा. अगं आम्ही लगेच निघणार होतो का थांबा अहो आम्ही काहीच आलेलं नाही आता. पूर्वा, मी काहीतरी आणतो. पिशवी नाही आणेल तिनं. पिशीचं काय करायचं हिच्या मग साड्याला उदा आलाय पूर्वा जाऊ नको दिवस. नाही मम्मी जाऊ नको माझी पशी राहा जा. अहो, अगं पण बाया, मग मोकाट लेकरं. लावले मी आंघोळीला. मी अंडरपॅन्ट नाही आणेल काहीच नाही. बघ आता अहो थोड्या वेळ ना होई पुरतं माझी. तुमची अंडरपॅन्ट. हा त्याला काय बाथरूम मध्ये कोण बघत आहे? हा. हा नाही घातली तरी पण. पाहुणं काय म्हणतो. बाया तुमचा जावाई लय बाई काय आता हो? पुढच काय बोल नाही हो, जावई. मग आता ते मामाच कॉमेडी स्वभाव काय आता अंडरपिंडीचा काय विषय होता इथं? लय ते का हे ते म्हणते मुक्कामी राहा. पण मी काय म्हणते तुमचं तोंड कापल्याने काय राहत नाही बाया थोडं बंद करावं ना अहो मामी मामाचं तोंड कापलं काय तुम्ही? मग म्हणजे कापल्याने राहत नाही असं मला म्हणत तसं काय करू नका. तसं नाही भाऊ ती बोलण्याची एक पद्धत आहे म्हणजे लाखात एक सासरा आहे माझा. लईन मला लाखात एक जावई. लाखात एक सासरा आणि सासू काय झिरोत एक काय दहा करतो. तुम्ही करोडो ते करोडो. अगं बाय जावाय लय गुणाचा बायको अब्जत बायको एकच म्हणजे बायको एकुलती एक. अगं म्हणजे तिला तोडच नाही जगात हा म्हणजे हे अँटिक अँटिक काय पाहुणे आंटी. आंटी नाही हो, हा? अँटिक अँटिक आंटी. म्हणजे अँटिक पीस म्हणजे त्याच्यासारखा दुसरा जगातच जगात नाही. मी ऐकलं आंटी. तुम्हाला काय आंटी दिसते काय मी? नाही मी ऐकलं का बाई. तुझ्या बापले जास्तच ऐकत नाही तर काही ते काय आजचं आहे काय बरं तुम्हाला सांगतो, हा, आम्ही आता ठरवलंय काय हा. बंगला बांधायचं. अरे मला वा वाटतं मध्ये- मस्त मध्ये आम्हाला वाटतं मध्ये नेऊन तुम्हाला आम्हाला काय करायचं काय. म्हणजे आम्ही काय एवढे नालायक आहे का? काय बाई तुम्ही मला कर मला. नाही नाही अहो जरा तुम्ही दोन गप करा गड्या अहो बंगला बांधायचा हा, आम्हाला. बांधा बांधा हा बांधा. लवकरच. हा. चांगली गोष्ट आणि आहे. आम्हाला तुम्ही फिराय खाली राहा आम्हाला वर आल्या जागा द्या. तो काय का कुठं जा पहिला. देऊ ना. म्हणजे अहो तुमचं सगळं. नाही रे, कसं आहे? हा. काय काय बरं. बरं पूर्वा चहा पाण्याच बघ ना. बर चल मम्मी मग आपण हाय. जाऊ किचन मध्ये. अगं चल की हा. मला पण बोलायचं जरा तुझ्या बरोबर हा का? चल ओ आम्ही आलो जरा चल इथूनच चल. चल इथून चल चल शॉर्टकट. हा चल बाई पाहुणे चला ना आपण जाऊ. बरं चला तिकडे पडवीत बसू. हा ना, ते गेले मग आपण काल थांबा तिथं. हा इथं बसू बाहेर. बाय. हा? मध्ये नाही का? अहो ते कर राहिले का चहा पाणी? हा का? तुमच्या सोबत बोलायचंय मला. या हा वरती का? हा बर. बसा. वा, 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 वा. या वर या. आलो आलो. बसा इथं. गिरण नाही घेतली का हो? तुम्हाला माहित नाही का? नाही का? लग्नाला नव्हतं म्हणून. हा लग्नाला गेली तीच वाटलं. घेतली नंतर. घेतली का? हा काय चाललं मग तुमचं? एकदम ओके चाललाय, एकदम सुखानी संसार चाललाय. हा ना? काहीच अडचण नाही. हा तुम्हाला सांगतो वा. आमच्या माळ्यात आहे ना हा. रोज नवरा बायकोची भांडणं आहेत. सासू सुनाचे भांडणं, तुमच्या मळ्यात? नवरा बायकोची भांडणं. हा वावरात गेले. पण आमचं एकमेव असं घर आहे हा मळ्यात नाही गावात बरोबर. का आमच्या घरात लग्न झाल्यापासून कधी भांडणं नाही झाले. चांगलंय हा. चांगलं. असं जीव लावून राहायचं कुणाला नाही. लय समजून घेते बायको माझी. म्हणजे आमची पोर तशी नाही. हा आमची पोर इतकी समजदार आहे. खटल्यातली आम्ही खटल्यातले. लय समजूतदार आहे पोरगी. हो. पण ते खाल्ला ऊस किती गेला तुमचा? तो मला वाटतं 70 टन गेला. 70 कमीच गेला वावता. हा मग आता ऍव्हरेज कमीच झालं थोडं. हा का? हा आखे ऊस दाबून द्या आता. हम्म. रानात जाऊ नका तुम्ही वाटलं तर पाणी भरायला जाऊ द्या फक्त. आता हम्म. ही पूर्वा एवढी समजूतदार आहे. हा हा आमचा भागात नव्हतं किराणा ते हा हा. मशीन घेतली, काय ते? शिलाई मशीन. हा तिथे क्लास केले बरं तिकडं. मग शिवण क्लास. आता ती ब्लाऊज हा हा. कुणाचे काही कपडे कपडे शिवून देते ती. हा ना? मग तेवढंच आमचं आहे ना घर खर्च भागतो. नाही चांगले चांगले. हा. माय पोर बसून राहणार पोरगी नाही. आता एवढं बंगल्याचं काम घेऊ करून नाही करा करा. हा. काही कमी लागले पैसे आता माको घेऊन जा. जमल ना. हा. अरे काय काय हो? पूर्वा काय मांजर पळली का? हा मांजर काढली. काय झालं? काय झालं? कमून हाणलं लागलं असतं ना ते मामाला. यायला आता काय करा बा. ए बाबू काय झालं नेमकं? काय झालं काय झालं? हा मला इतक्या दिवस तुम्ही अंधारात ठेवलं. मला माहितीये तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत. कोणावर करतो मग? मला काय माहिती तुम्ही कुणावर करता. अगं तुझ्यावरच प्रेम आहे माझं, असं काय बोलती तू? ते तर आता मला सांगत होते बाहेर. काय? तुमची पोरगी इतकी भारी बरं, मला काहीच काही पडू देत नाही बरं. तिला आता काय केलं बरं, मशीन घेतली बरं, कपडे शिवायची, ब्लाऊज शिवायची. अरे हा? पण तुला अचानक झालं काय नेमकं? तुम्हाला माहिती का मला इथं कामाला लावतो आणि हा. हे बाहेर उतरायला जातात. बरोबर बरोबर. हा मग. अहो मामी तुम्ही असं काय बोलताय?
तुला काय माहिती पावलं उदाहरण जातो मला आता ती सांगत होती मग तू याच्याकडे राहते का केलं यांनी माझं आयुष्य बरबाद केलं. अरे आता आपण प्रेमाने बोललोय आपल्याला काय प्लॅनिंग करायचं सगळं बोललोय बागल्या बांधायचं ते बरं एवढं प्रेमाने बोललोय तुला झालं काय नेमकं आज जाऊन खोटं बोलले तुम्ही माझ्याशी. काय हा? तुम्हाला जर मी नकोच होते तर मला पहिलंच सांगायचं ना, माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं तुम्ही. अरे मी केलं काय मला सांग बरं. तुम्ही घरच्यांचं ऐकता म्हणून मला वेगळं ठेवलंय तुम्ही, कारण तुमच्या घरच्यांना मी आवडत नाही. हा. अरे मी तुला त्रास दिला का, माझं चुकलं काय सांग ना. हे घर त्याला नेसायला आवडत पण तोंडावर आवडते ना नाही पण त्यांनी काय? असं का केलं, माझ्यापासून लपवलं त्यांनी. तुला अरे- त्यांच्या घरच्यापासून तुला काय फायदा आहे का मी त्रास काय काय फायदा दिला आहे का मामी तुला सांगा याच्यामुळे तुम्ही. फायदा आहे ना हा त्रास काय दिला अहो माझ्या लेकीला. एखाद्या घर गडी एखादा करायचा नाही काम, मशीन काय आणून देताय, काम काय करून घेताय. हा अहो तिचा काय एवढा जीव आहे का? अरे तिने क्लास लावले होते ना बसले शेवट क्लास करेल का करू दे आपल्याकडे ना. तू आठवाचे तू आज काय बोलती नाही पण आता अहो. लेकराचं काय माझं एवढं वय आहे का एवढे कष्ट करू घेणं हे काय योग्य आहे का? मग नवरा बायकोच करायचंय ना बरं, तिला बरं, तुला काय त्रास आहे तू का काम नको करू इथून पुढं टेन्शन नको घेऊ. मग इतके दिवस का तुम्ही करायला लावलं मला काम? अगं तूच म्हणायची आपला संसार आहे, नवरा बायकोनी दोघांनी काम केलं पाहिजे तेव्हा संसार चालतो. तुम्ही असंच माझ्याशी ना गोड गोड बोलून माझ्या फोडी मोडल्यात तुम्ही. बरोबर. लक्षात ठेवा. याला काही डोक्याला ताण झाला भयो. तुम्ही तर पाहुणे मला काय म्हणले बाहेर बसले हो तरी तुम्हाला म्हणत होतो बरीच चाला बरं का मला शंका येते तुम्ही माझं वाटू केलं हा? असलं नवरा करून, समजलं ना? हा थांबा एवढे दिवस ही कधी काही मला बोलली नाही, तिला काहीच अडचण नव्हती. मामी घरी आल्या, हा. घरात गेल्या आणि 5 मिनिटात हिनं भांडी फेकली. हा भांडे आले की नाही बाहेर म्हणजे याच्यावरून मला असं डोक्यात आलंय 100% मामी नाही काम भरली. आम्ही यायच्या आत तरी मग आम्ही यायच्या अगोदर तुम्ही गोड होते ना मग या, हा, इथं काय आवताच होता काय. बोलता तुम्ही? काय काय? नाही, तुला काय सांगितलं पुरीला तुम्ही काय बोलता? सांगितलं? नाही, नाही, काय बोलता हा? तुम्हाला तरी पटलं? मामीनं कान भरले. एका रात्रीत तुला मारेल बा आता काय कारण हा तुमच्या कानाने ऐकलं का मी तिला काय सांगता रे? काय सांगितलं का ग बाई मी तुला? नाही मम्मीनी मला काय नाही सांगितलं. काय सांगा? खरं बोल. ओ तुमच्या ना मेंदूचं झालंय पाणी. तरी तुला म्हणत होतं जाऊ नको पुरीच्या घरी मी काय आज हा? आले का? मी आज आले का? मी कायमच येतो नाही ग बाई. मला वाटतंय की पप्पा पण आहे ना ह्यांच्यामध्ये मिसळलेले आहेत. हा. गोड गोड बोलून ना मला इथं ठेवले त्यांनी. मग? तूच खरं बोलली, तूच माझे आज डोळे मग उघडले. बाई, मग म्हणजे पप्पा त्याच्या जवळ बेसायला म्हणजे मला काय जाऊ जाऊ काय फायदा आहे का मग असलं- फायदा आहे काही असल्याशिवाय हा? असल्याशिवाय का? जाऊन दे गप्प तू. मामा हे चुकीचं केलं बरं का मामीनं. काय ओ मला असलं एवढा बोलायचं आमचा नाही. प्रेमाने सुखाने संसार चालला हा, होता, हा. याने आमच्या संसारात माती कालवली. नीट हा, बोलायचं, नीट. माती कालवली तुम्ही. काय पण अहो, बोलायचंय. जवळ तुम्हाला सांगतो इथे मोठे तुमची मोठी मिळून नाही का तिने असंच केलं इथं हा ओ, मला करायचं आम्हाला. यायच्या, आवडाच काय काय म्हणते काय म्हणते नाही म्हणते बदनाम करायचं नाही. हा? बदनाम करायचं नाही. बदनाम नाही करायचं? मी उलट माझ्या पोरीला हा? चांगले संस्कार दिलेत. असे संस्कार आहे का? दिले. शेवटी वायली काढलं वायली कोणी? जवायला पुरीला इथं यांचं काय खरं? वाईट काढलं ना. हा आता एक काम हा? करा, तुला जर खरं वाटत असेल मी त्रास देतो तुला, काम सांगतो, एक काम कर, घेऊन जा हिला. बोला हिला नाही रे पुरीला येईल मी तुमच्या पशीच ठेवा. आमचं हा. कसं कशाला? तिला माझी लेक इथंच राहीन पण काम नाही करायचं बाई. ये इकडे. घेऊन जा ना, मग इथं कशाला ठेवता. कशाला म्हणजे? जा ए, जाय रे, निघ करायचं नाही, काळजी घ्यायची. निघ चल. नाही मला इथंच मग? राहायचंय. कस काय ती आज एवढा लाखो रुपये खर्च केला लग्नाला आणि घेऊन जा. वा रे वा, चांगलं आहे माझी. खोटं तर बोलता माझ्याशी अजून मला मात्र इथून निघून जा, म्हणजे तुम्ही दुसरी बायको आणून ठेवता इथं. ऐ, नको डोकं खाऊ, काय करायचं ते कर. अगं, यांचं मग काय असंच असं? करा. पाहुणे या का मामा घरात आता काय करते पाहिजे चहा करून, आता हे पाहिजे ना रे चहा आपल्याला. तुला एक सांगू का? तू तुझ्या बापाचं काय ऐकू नको, चला. नवऱ्याचं काय ऐकू नको. तुम्ही दोघी ना एकमेकीच ऐका, आम्ही चहा करतो. चला मामा. काय म्हणतात, जर मला इथं ठेवायचं असेल ना माझ्याकडून अजिबात एक पण काम नाही करू. तू काम नको करू रे, झोप आराम कर. मामा माणूस. चला चला. चहा पिऊ चला चला चहा करतो मी. चला हे बरं तुला सांगू का, तुझा बाप कसा खोडीचा आहे ना मला माहिती, आणि तुला पण माहिती, आणि तुझ्या नवरा काय चालीचा आहे तुला पण माहिती, मला पण माहिती. हा. तुझ्या बापाला मिळतं त्याच्यामुळे जावाई घेतलाय डोक्यावर. हा. जाऊन दे तिकडे काय का असं ना, मी तर आता कामच नाही करणार. बस तू पण. हा करूच नको, मरू तिकडे. किती काम करून करून पोरग वाळून गेली बाई. लाडी गुडी लावून घेते, काम करून घेते, काम करून. तू पण आपल्या येड्यासारखं काम करते. माई लेकरू कधी कामाची सवय होती का तुला? मग वाळून गेलं माई लेकरू, सुकून गेलं.